नमस्कार, मी अजित पालव पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या तमाम माता भगिनींचं स्वागत। लाडकी बहीण योजनेसंदर्भात आनंदाची बातमी आलेली आहे। तर लाडकी बहीण संदर्भात आनंदाची बातमी आपल्याकडे आलेली आहे। आपण पाहू शकता, आनंदाची बातमी आली, पैसे वाटप तारीख व वेळ सांगून टाकली। त्याचबरोबरीने तुम्ही इथे पाहू शकता, KYC नवीन आदेश जाहीर झालेले आहेत। कारण बहुतेक महिलांना KYC होत नव्हतं, त्या कारणास्तव आपण पाहू शकत होतो की बँकेच्या बाहेर रांगाच्या रांगा लागलेल्या होत्या आणि त्याच कारणास्तव सरकारने आता हे दोन निर्णय घेतलेले आहेत, ते आपण आता इथे पाहणार आहोत। त्यामुळे अनेक महिलांना आतापर्यंत प्रश्न होता की अजून आमच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत, कोणी व्यवस्थित धड आपणाला काही सांगत नाही आहे, पैसे उद्या येणार पण अजूनही पैसे येत नाहीत। तर आता सरकारने तारीख आणि वेळ हे दोन्ही जाहीर केलेले आहेत। तर आपण पाहूया, आता हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, संपूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला एक लाईक मात्र आठवणीने करा। येथे पाहू शकता, तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळणार, पण कधी आणि किती वाजता। आता सर्व महिला ज्यांच्या खात्यात अजून पैसे आलेले नाहीत त्यांच्या मनात हाच प्रश्न होता की कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी पैसे मिळणार आहेत। येथे पहा ते काय म्हणतायत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नवनवीन माहिती समोर येत आहे। लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। या योजनेसाठी 1 कोटीहून अधिक अर्ज स्वीकारण्यात आले आहेत। आता तुम्ही समजू शकता की 1 करोडपेक्षाही जास्त जे अर्ज आहेत ते स्वीकारले गेलेले आहेत। आता येथे बातम्या हायलाईटमध्ये ते काय म्हणतात। लाडकी बहीण योजनेबाबत नवीन अपडेट आली समोर। 2. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ नक्की कोणत्या महिलांना मिळणार हे ठीक आहे। लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे कधी आणि किती वाजता होणार जमा, सगळ्यात महत्त्वाचा हाच क्वेश्चन आहे आणि तोच आपल्या सर्व महिलांच्या मनामध्ये आता आहे की बाबा आमचे पैसे कधी नक्कीचे मिळणार आहेत आणि किती वाजता मिळणार आहेत। तर आपण पुढे पाहूयात। आता इथे पुढे ते काय म्हणतायत। मुख्यमंत्री हे आपण सगळं वाचलेलं आहे, 1 कोटीहून अधिक अर्ज स्वीकारण्यात आले इतकंच आपण समजलो आहोत। या योजनेच्या माध्यमातून 2 हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत। आता सर्व महिलांना तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा लागली आहे। अशातच आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली आहे, कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा करण्याची घोषणा केली आहे। आता लवकरच सर्व महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत, पण या योजनेचे पैसे नेमके कोणत्या तारखेला जमा होणार आहेत आणि किती वाजता याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती। तर आता हे नेमके पैसे कधी जमा होणार ते आपण आता पुढे पाहणार आहोत। माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांनाच मिळणार आहे। ज्या महिलांचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। ज्यांच्या बँक खात्यात DBT अनेबल आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। आता इथवर तुमच्या लक्षात आलं असेल, हे झालं दुसऱ्या हप्त्याचं। आता पुढे ते काय म्हणताय, तिसऱ्या हप्त्याच्या पैशाबाबत मोठी अपडेट समोर आली असून तारीख आणि वेळ निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे। माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न सर्व महिलांना पडला आहे। आता हा जो प्रश्न आहे तो आताचा नाही आहे, तो आज तुम्हा सर्व महिलांना अनेक दिवसापासून पडलेला आहे, पण नशीब सरकारच्या आता ते लक्षात आलेलं आहे। ते पुढे काय म्हणतात पाहूया। आता तुम्हाला इथे एक रिक्वेस्ट करतो, ज्या महिलांना 1ही रुपया अजून आला नसेल त्यांनी कृपया कमेंटमध्ये नाही अजून 1ही रुपया आला नाही किंवा 0 असं लिहून पाठवा। आणि ज्यांना 2 महिन्याचे पैसे आलेत परंतु ह्या महिन्याचे 1,500 आले नसेल त्यांनी ह्या महिन्याचे 1,500 असं लिहून पाठवा, जेणेकरून सर्वांच्या लक्षात येईल की किती टक्के महिलांना पैसे मिळालेत आणि कितींना अजून तगत 1ही रुपया मिळालेला नाही। माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता 14 ऑगस्ट 2024ला देण्यात आला आहे। त्यानंतर सर्व महिला तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची वाट पाहत आहेत। आता महिलांची प्रतीक्षा संपणार असून तिसऱ्या पैशाची तारीख आणि वेळ समोर आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता
आज 15 सप्टेंबर 2024 सायंकाळी 4 वाजण्यापूर्वी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. परंतु ऑफिशियल वेबसाईटवर याबाबत अधिकृत माहिती दिली नाही. आता येथे लक्ष द्या, आज हा मी जो व्हिडिओ बनवतोय तो आहे 15 सप्टेंबर रात्री. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहता येणार आहे. म्हणजे उद्या आहे 16 सप्टेंबर. आता तुम्ही म्हणाल 15ला पैसे येणार होते परंतु अजून आमच्या खात्यात आलेले नाहीत. मला असे अनेक कमेंट्स देखील आल्या होत्या की आमच्या अकाउंटला जे आहे ते अजून पैसे जे आहेत ते आलेले नाहीत. काहीच महिलांच्या अकाउंटमध्ये आज पैसे जमा झालेत, पण जवळपास 80% महिलांना आज पैसे जे आहेत ते मिळालेले नाहीत. याबाबत जेव्हा मी पर्सनली इन्क्वायरी केली तेव्हा असं मला सांगण्यात आलं की आज रविवार बंद असल्या कारणास्तव स्टाफ नसल्यामुळे आज व्यवहार झाले नाहीत. तर उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत म्हणजे आज सोमवारी, आता तुम्ही सोमवारी व्हिडिओ पाहत असाल तर आज 5 वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते येऊन जातील. तरी देखील आज संध्याकाळपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जर पैसे आले नसतील तर तुम्ही एकदा बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार जे आहे ते बँकेशी लिंक आहे की नाही पुन्हा एकदा पडताळून पहा. आणि जर लिंक असेल आणि तरीही पैसे नाही आलेत तर तुम्ही तुमचा अकाउंट नंबर त्यांना द्या, त्यांना बँकेचं स्टेटस विचारा, माझं अकाउंट ॲक्टिव्ह आहे की नाही याची सुद्धा तुम्ही तिथे चौकशी करा. आणि तरीही तुम्हाला काही तिथे पैसे मिळाले नाहीत तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आता इथे पहा, लाडकी बहीण योजना खाते आधार लिंक करण्यासाठी बहिणींची बँकेत गर्दी. आधार लिंक करण्याच्या सूचना शासनाने दिल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्ट ऑफिस व इतर राष्ट्रीयकृत बँकात खात्याला आधार लिंक करण्यासाठी रांगा लागल्या आहे. तर पैसे काढण्यासाठी सुद्धा हीच परिस्थिती झाल्याने बँकांना जटिलतेचे रूप आले आहे. तर आता तुम्ही समजू शकला असाल की बँकामध्ये किती मोठी गर्दी आहे ते. त्यामुळे तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करतो, आजच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो. त्या लिंकद्वारे तुम्ही घरातच चेक करू शकता की तुमचं आधार जे आहे ते तुमच्या बँकेशी लिंक आहे की नाही. तुम्हाला येत नसेल तर तुमच्या आजूबाजूला कोणी मुलं असतील तर त्यांना तुम्ही सांगून तुमचा आधार नंबर द्या आणि ते एकदा पडताळून पहा. तर आता येथे तुम्ही समजू शकता की बँकांमध्ये किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे ते. त्यामुळेच आता त्यांना पोलीस संरक्षण घेण्याची वेळ जी आहे ते आलेली आहे. तसेच पुढची अपडेट पाहण्यासाठी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच करून घ्या, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडलास तर एक लाईक मात्र नक्की करा. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोवर तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, टेक केअर अँड बाय.